MIMला महानगरपालिकांमध्ये जे काही यश मिळालेलं आहे त्याची कारणं जी आहेत ना, त्या कारणांचा अभ्यास एकदा आपल्या महाराष्ट्रातल्या इतर राजकीय पक्षांनी करायला हवा. पहिलं कारण म्हणजे ओवेसी सारखा नेता हा मुस्लिम समाजाचं भारतामध्ये नेतृत्व करतोय आणि त्यांचं नेतृत्व हे एकदम दमदार आहे आणि ते त्यांच्या शब्दावरनं कधीच मागं फिरत नाही. ही गोष्ट त्यांची मला सुद्धा आवडते. ते त्यांचं जे काही मत मांडतात ना, ते एकदम ठामपणे मांडतात. मग त्यांचं 3 तलाक असू देत, वक्फ बोर्ड असू दे, CAA NRC असू दे किंवा ऑपरेशन सिंदूरवरचं त्यांचं वक्तव्य असू देत, पाकिस्तानवर त्यांनी जे काही वक्तव्य केलं तर ते असू द्यात. त्यांच्यासारखी स्पष्टता इतर राजकीय नेत्यांना जमत नाही. इतर राजकीय नेत्यांची वक्तव्यही सतत बदलत असतात. ते त्यांच्या नॅरेटिव्हवरती किंवा ते त्यांच्या आयडिओलॉजीवरती एकदम ठाम नसतात. तसे ओवेसी ठाम आहेत. दुसरं कारण म्हणजे ओवेसी चांगले शिकलेले आहेत, लॉयर आहेत. त्याच्यामुळे त्यांची समाजामध्ये अशी ओळख की हा माणूस दमदार सुद्धा आहे, त्याचं मत सुद्धा तो तेवढ्याच प्रभावीपणे मांडतो आणि तो शिक्षित सुद्धा आहे. यामुळे काय झालं की जो मुस्लिम समाज आधी काँग्रेसला वोट करत होता किंवा काँग्रेस त्या मुस्लिम समाजाचा वोट बँक म्हणून वापर करत होता किंवा मग आपल्या देशामध्ये जे काही सेक्युलर पक्ष आहेत ते मग महाविकास आघाडी असू देत, पण आता मुस्लिम समाजाला समजलेले, मुस्लिम मतदारांना समजले की ओवेसी हाच आपला नेता आहे आणि ओवेसीला सुद्धा माहिती आहे की आपल्यालाच यांचं नेतृत्व करायचं.